प्रबळगड पावसाच्या सरींनी नालेलं आणि हिरवाईने नटलेलं सह्याद्रीचं हे सौंदर्य म्हणजे प्रबळगड. जिथे नजरेला दिसेल तिथे फक्त हिरवागार गालीच्या, डोंगरांच्या उतारावर नाचणारी गवताची पाती, झाडांच्या पानावरून घसरत जाणारे पाण्याचे थेंब आणि धुक्याच्या कुशीत लपलेले वाटेचे वळण म्हणजे प्रबळगड. या मार्गावर चालताना प्रत्येक श्वासात निसर्गाचा ताजा तवाना सुगंध आहे. वारा जणू हिरवाईचं संगीत वाजवतोय आणि पक्ष्यांचे सूर त्यांचं ताल साधतायत याची अनुभूती म्हणजे प्रबळगड. प्रबळगडावर उभं राहून जेव्हा नजर फिरवतो तेव्हा त्या अनंत हिरवाईत हरवून जाण्याची इच्छा होते, कारण तिथे प्रत्येक झाड सांगतं की शांतता इथेच आहे, शांतता सह्याद्रीत आहे आणि निसर्गाच्या या हिरव्या मिठीत आहे. तर आजचा आपला ट्रेक होता हा प्रबळ माची आणि प्रबळगड. प्रबळगडावरील कलावंतीन व्ह्यू पॉईंट आणि प्रबळगडावरील दुसरं टोक म्हणजे काळा बुरुज. तर प्रवासाची सुरुवात आम्ही सकाळ 6 वाजता सुरू केली आणि प्रबळगडाच्या पायथ्याशी जिथे पार्किंगची व्यवस्था आहे तिथे आम्ही 6:30 पर्यंत पोचलो. तिथून वर जाता जाता असंख्य धबधबे वाटेवर पडत होते. काही धबधब्यांचा आम्ही मनमुराद आनंद घेतला, त्यात भिजलो आणि पुन्हा मार्गस्थ झालो. फ्रेश होण्यासाठी थोडंसं लिंबू सरबत घेतलं आणि पुढे मार्गस्थ झालो. आणि आपला पहिला टप्पा होता ते म्हणजे प्रबळ माची. प्रबळ माचीचं सौंदर्य असं आहे की खूप सारे ट्रेकर्स इथे येतात आणि प्रबळ माचीचं सौंदर्य बघून हरवून जातात आणि प्रबळगडावर जायचंच प्लॅन कॅन्सल करतात. इतकं सौंदर्य या प्रबळ माचीचं आहे. प्रबळ माचीवरून कोसळणारे, रांगेत कोसळणारे प्रबळ माचीवरचे धबधबे हे आपल्या डोळ्यांचे पारणेच फेडतात. तिथल्या लोकल लोकांकडून लिंबू पाणी पिऊन पुढे जाताना आम्हाला जे दिसलं ते तुम्ही पहा. My God, look at this. Fog is coming nearer and nearer. Oh, एकदम जबरदस्त. You are covered with fog. नहीं दिख रहा है ना? It's become so dark. Oh my God. मुझे ऐसा ही क्लाइमेट ही देखना था and I finally got to see. देख suddenly dark हो गया, देखो पूरा. ओहो, fully covered with fog. देख कैसे दिख रहा है पूरा ऐसा. बहुत beautiful. वरती पोचल्यावर काही लोकांनी आराम केला तर काही लोकांनी तिथल्या झोपाळ्यावर झुलण्याचा आनंद घेतला आणि एक लहानपणामध्ये हरवून गेले. तिथून डावीकडे चालत चालत गेल्यानंतर कलावंतींचं व्ह्यू पॉईंट आहे. त्या व्ह्यू पॉईंटच्या आम्ही जसं जसं जवळ जात होतो पाऊस थोडा थोडा कमी होत होता आणि तिथे गेल्यानंतर जे आम्हाला दृश्य बघायला मिळालं हे तुम्हीच पहा.
कलावंतीन व्ह्यू पॉईंट पाहिल्यानंतर आम्ही मार्गस्थ झालो काळा बुरुज पाहण्यासाठी. त्याच रस्त्यामध्ये तिथे एक राजवाडे आहेत, लाईनमध्ये राजवाडे आहेत आणि राजवाड्यांच्या थोडंसंच पुढे गेल्यानंतर एक गणेश मंदिर आहे. तिथे गणेशाच्या मूर्तीसोबत प्राचीन शिवलिंगसुद्धा आहे आणि नंदीसुद्धा आहे. Deep in the jungle, a long time ago, there lived a creature named Prashant Gavde, and there he is. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे? ते काय ते सुंदरी सुंदरी तुझं नाव और एक था ना काय? तिथून एक थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला 2 रस्ते दिसतात. राईट साईडला रस्ता जातो हा बोरीची सोंडेकडे आणि लेफ्ट साईडला रस्ता जातो तो काळा बुरुजाकडे जातो. काळा बुरुजाकडे जवळजवळ 1.5 किलोमीटर आहे मंदिरापासून आणि तिथे गेल्यानंतर जे सीन पाहायला मिळालं ते अतिशय अद्भुत होतं. इर्शालगडाच्या भोवती साठलेले ढग, डाव्या साईडला मोरबे डॅम, अजून थोड्या डाव्या साईडला सोंडाई किल्ला आणि पूर्ण डाव्या साईडला माथेरानची विस्तीर्ण पसरलेली रांग. हे दृश्य आम्ही पाहतच बसलो. तिथल्या निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर आम्ही थोडीशी पेटपूजा केली आणि पुन्हा एकदा ड्रोनची सोय घेतली आणि त्यानंतर आम्ही निघालो. आणि इथेच आपली ट्रेक संपली. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.